हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, कटवर्कची बाही सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये, तर ती बाही कशी बनवायची ते आपण इथं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. डिटेलमध्ये बाही कटिंग पासून तर कशा पद्धतीने स्टिचिंग करायची ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर हे बघा, मी ते अस्तर घेतले. हे बघा, आता याच्यात दोन्ही ज्या बाह्या आहेत दोन्ही पण कट होणार आहे. तर हे बघा, हे डबल फोल्ड आहे. हे बघा, हा जो भाग आहे हा डबल फोल्ड म्हणजे याच्यात दोन्ही बाह्या कट होणार आहे. तर यावर अगोदर आपल्याला बाहीची लांबी टाकायची. अगोदर आपण साधी जी बाही आहे ती कटिंग करून घेऊ. तर बघा, इथून आपण बाहीची लांबी टाकणार आहे. आता इथून टेप ठेवायचा आहे. अस्तरची बाही आहे, त्यामुळे इथं बाहीची लांबीमध्ये 1 इंच प्लस करायचं आहे. तर इथं आपण आता बाहीची लांबी घेणार आहे. 9.5 ची बाही आहे, तर इथे मी 10.5 मार्किंग करते. बघा, इथे 10.5 मार्किंग केलं. त्यानंतर आतमध्ये कॅफ हाईट साठी ही 3.5 इंचावर मार्किंग करायचं. इथे मी 3.5 इंचावर मार्किंग करून घेतलं. त्यानंतर आपण ही जी लाईन आहे ती स्ट्रेट करू. ही देखील सेम स्ट्रेट करायची. त्यानंतर इथून बघा, आता हा जो घेर आहे हा तुम्हाला तुमच्या साईज नुसार ठेवायचा आहे. तर हा किती येतोय माझा आता 8.25 इंच येतोय. तरीही मी किती साईजची बाही कट करते, 30 साईजची बाही कट करते. तर मला एवढा पुरेसा आहे. तर मी इथं आतमध्ये फक्त 1.5 इंचावर एक मार्किंग करते. बघा, इथे 1.5 इंचावर एक मार्किंग करते. ही 1.5 इंचाची मार्किंग आपल्याला इथे जॉईन करायची. बघा, इथं अशी म्हणजे अशी तिरपी लाईन ड्रॉ करायची. या तिरप्या लाईन्स आपल्याला सेंटर काढायचं आहे. तर इथं बघा, टेप मी असं ठेवते. इथून फोल्ड करायचा, सेंटरवर एक मार्किंग करायची. इथे एक मार्किंग केली. या मार्किंगच्या पुढे पुन्हा एक इंच गॅप ठेवून पुन्हा एक मार्किंग करायची. त्यानंतर इथून बघा, इथून एक इंचावर करायची आणि 1 इंच अशा 2 मार्किंग करायचे. झाले. त्यानंतर आता आपण जो बाहीचा आकार आहे तो इथे ड्रॉ करून घेऊ. त्यासाठी अगोदर बघा, इथून आपल्याला 1/2 इंच अशी मार्किंग करून घ्यायची. बघा, इथे अशी 1/2 इंच इतकी मार्किंग केली. त्यानंतर मी आता बाहीचा जो शेप आहे तो इथे ड्रॉ करते. अगोदर मी बॅक साईडचा देते. अगोदर बॅक साईडचा दिला, आता फ्रंट साईडचा देऊन घेते. बघा, तर बॅक आणि फ्रंट दोन्ही पण देऊन घेतले. इथे या दोघांचा गॅप जो आहे तो अर्धा इंचाचा गॅप ठेवायचा आहे. अशा पद्धतीने बाहीचे दोन्ही आकार देऊन घेतले. तर इथं बघा, आता आपल्याला काय करायचंय, जो ब्लाऊज आपण तयार करणार आहे त्याचा बॅकचा आणि फ्रंटचा दोन्ही मुंड्या इथे चेक करून घ्यायचा. बॅकचा बॅकवर ठेवायचा, फ्रंटचा फ्रंटवर ठेवायचा, चेक करायचा. त्यानंतर जिथे इथे मार्किंग करायची. मार्किंग केल्यानंतर जर दोघांमध्ये जर डिफरंट असेल तर दोघांचा सेंटर काढायचा, सेंटरवर एक मार्किंग करायची. त्यानंतर इथं आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे. बघा, इथं आता दंडघेरची मार्किंग करायची. तर इथे दंडघेर आहे 9 इंच, त्याचं निम्म झालं 4.5 इंच. तिथे 4.5 इंच मार्किंग केली. शिलाई मार्जिन घेतली 2 इंच. आता आपण स्केलनी मार्किंग असे इथं जोडून घेऊ. बघा, जोडली. अशा पद्धतीने बाही आपण कट करून घेतली. आता मी ही जी बाही ती कट करून घेतली. इथे मी कट करून घेतली. अगोदर बॅक साईडचा जो बाहीचा आकार आहे तो कट करायचा. इथे मी अगोदर बॅक साईडचा बाहीचा आकार कट केला. त्यानंतर फ्रंटचा बघा, जसा मार्किंग केलाय सेम त्या पद्धतीने फ्रंटचा देखील आकार बाहीचा कट करून घ्यायचा इथं आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने आपली बाही कट झाली. आता आपण ही मेन फॅब्रिक ठेवून देखील कट करून घेऊ. ते बघा, इथे मी मेन फॅब्रिक घेते. आता हे देखील 4 फोल्ड आहे. यावर ही बाही अशी ठेवायची. बघा, इथे त्यामध्ये आपल्या दोन्ही बाह्या ज्या आहेत कट होणार आहे. इथे मी आता कट करून घेते. थोडं एक्स्ट्रा घ्यायचं अर्धा इंच, कारण नंतर आपण बाही जॉईन केल्यानंतर कट करून घेऊ. बघा, अशा पद्धतीने आपली जी बाही ती आपली कट झाली. हे बघा, आता ओपन करून दाखवते तुम्हाला. हे बघा,
बाही कट झाली. आता आपल्याला कटवर्कची बाही म्हणजे आहे कटवर्क द्यायचंय या बाहीला, तर ते कशा पद्धतीने द्यायचं ते इथे मी तुम्हाला दाखवते. तर इथं बघा आपल्याला कॅनव्हास घ्यायचंय, पेपर कॅनव्हास असतं ते. हे याची जी रुंदी आहे, हे बघा इथे मी तुम्हाला मोजून दाखवते. याची जी रुंदी ती आपण 2.5 इंच घेतली, तर बघा 2.5 इंच. त्यानंतर जी लांबी जो आपला दंडघेर आहे, त्या दंडघेरच्या मापामध्ये आपल्याला लांबी घ्यायची. अशा पद्धतीने आपण हे कॅनव्हास कट करून घेतलंय. आता यावर आपल्याला कटवर्कचे जे आकार आहे तो कशा पद्धतीने द्यायचा तो इथे मी तुम्हाला दाखवते. तर अगोदर काय करायचंय, इथून बघा अर्धा इंचचा गॅप सोडून आपल्याला एक मार्किंग करायची आहे. बघा इथून एक अर्धा इंचचा गॅप सोडून अशी मार्किंग करून घ्यायची. आता ही जरी तुम्हाला दिसत नसली तरी मार्किंग करून घ्यायची. बघा इथे मी अशी मार्किंग करून घेतली. त्यानंतर आपण स्केलने इथे स्ट्रेट लाईन देऊन घेऊ. बघा अशी स्ट्रेट लाईन दिली. त्यानंतर बघा तुम्हाला असं काही पण असे जी गोल वस्तू असेल त्यानुसार झाकण म्हणा काही म्हणा ते अशी ठेवायची. बघा इथं मी इथून अशी मार्किंग करून घ्यायची. इथून देखील सेम. मी अशी पूर्ण मार्किंग करून घेते. तर बघा अशी ही मार्किंग करून घेतली. आपल्याला आता ही जी मार्किंग केली ती कट करून घ्यायची. ती मी कट करून घेते किंवा कट नाही केली तरी चालेल. आपण डायरेक्ट यावर स्टिच करू. तर कशा पद्धतीने करायची ते इथे मी तुम्हाला दाखवते. अगोदर आपण एकच बाही घेऊ. तर काय करायचं, अगोदर ही बाही घ्यायची, समोरासमोर अगोदर ठेवून घ्यायची, कारण बाही देखील आपली उलट सुलट नको व्हायला त्यासाठी. हे बघा अशी ठेवून घ्यायची. तर एक बाही मी अगोदर तुम्हाला स्टिच करून दाखवते. इथं बघा तर अगोदर आपण अस्तरला घेऊ. इथं बघा अशी ठेवून घ्यायची अगोदर इथून मी एक शिलाई देऊन घेते अगोदर. शिलाई दिली त्यानंतर आपल्याला बघा यावर ठेवायची, सरळवरती सरळ व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि इथून जसा आकार आहे तसं आपल्याला यावर शिलाई देऊन घ्यायची. तर इथं बघा जो आपण कटवरचा आकार दिलाय त्यावरच आपण शिलाई देऊन घेऊ. जास्त काही करायची नाही, हळूवार पद्धतीने द्यायची. जशी मार्किंग आहे तशी आपण इथे शिलाई देऊन घेतोय. बघा जशी मार्किंग आहे त्यावर मी हळूवार पद्धतीने शिलाई देऊन घेतली. जास्त काही करायची नाही. तर बघा शिलाई देऊन घेतली त्यानंतर आपण करू हे जे कापड आहे ते कट करून घ्यायचंय. आपल्याला थोडं ठेवायचंय
बाकी सर्व कापड जे आहे ते कट करून घेऊ. तर बघा, कापड कट केलं त्यानंतर आपल्याला काय करायचं, छोटे छोटे कट द्यायचे वगैरे. छोटे छोटे कट देऊन घेतले म्हणजे त्याने आपली जे कट वर्क ते व्यवस्थित फोल्ड होईल. तर त्यासाठी असे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. बघा, मी असे कट देऊन घेतली बाईला. शिलाई पर्यंत कट नाही द्यायचे, त्याच्या मागेच कट द्यायचे आपल्याला. तर बघा, अशा आपण कट देऊन घेतले. आता काय करायचं आपल्याला, हे बघा, जे असं असं मागून जे आहे ते राऊंड शेप आहे, त्यामध्ये हात टाकायचा आहे. 1 मिनिट. इथं आपली शिलाई बसलेली नाही, आपल्याला शिलाई देऊन घ्यावी लागेल इथून. तर इथून पुन्हा एकदा शिलाई देऊन घेते, कारण तिथून खाली शिलाई बसलेली नाही. चेक करून घ्यायची शिलाई बसली व्यवस्थित. त्यानंतर बघा, पुन्हा शिलाई बसली, पुन्हा एकदा आपण शिलाई देऊन घेऊ. त्यानंतर बघा, व्यवस्थित असं फोल्ड करून आपल्याला जे कॉर्नर आहे म्हणजे ते कट आहे ते असे बाहेर मध्ये हात वगैरे कुणाचं बाहेर काढून घ्यायचे. बघा, अशा पद्धतीने सगळं जे कट्स आहे ते बाहेर काढून घेतले. बघा, व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचे. तर बघा, आता आपण हे जे आहे व्यवस्थित करून घेतले कापड आणि अस्तर. त्यानंतर आपल्याला यावर शिलाई द्यायची. तर इथून सुरुवात करते शिलाई द्यायला. बघा, व्यवस्थित फोल्ड करूनच शिलाई द्यायची आपल्याला. जास्त काही करायची नाही. तुम्ही पाहिजे ते बघा असं बोटाने देखील व्यवस्थित करू शकता तो आकार. तर बघा, अशी शिलाई देऊन घेतली. आता आपण जी बाही ती पॅक करून घेऊ. इथून मी आता पॅक करून घेऊ. एक्स्ट्राचं जे कापड आहे ते सर्व कट करून घेऊ आपण. एक्स्ट्राचं कापड मी कट करून घेते. इथं बघा,
तर बघा अशा पद्धतीने ही जी कटवर्कची बाई आहे ती अशी तयार झाली. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.